आपण पुण्याच्या जुना बाजार चौकामध्ये हा सिग्नल जो जुना बाजारचा आहे आणि पलीकडे असणारा आरटीओचा सिग्नल, हे दोन्ही सिग्नल स्टँड अलोन आहे. पुण्यामध्ये साधारण 300 सिग्नल आहे आणि या 300 सिग्नलपैकी 175 सिग्नल स्टँड अलोन आहे. म्हणजे या सिग्नलचं आणि आरटीओ सिग्नलचं सिंक्रोनायझेशन करणं शक्य नाही. इथे या ठिकाणी गुरुप्रसाद आहेत, माझे मधाळे API आहेत आणि बडदे. आम्ही सगळ्यांनी चौघांनी मिळून एक या ठिकाणचा अभ्यास केला आणि मग असं लक्षात आलं की कलेक्टर ऑफिसकडनं येणारा फ्लो जेव्हा आरटीओ चौकात जातो तेव्हा त्यापैकी 95% फ्लो हा डावीकडे जातो. शनिवारवाड्याकडून येणारा फ्लो आहे, याच्यापैकी जवळजवळ 95% फ्लो पुढे जाऊन उजवीकडे जातो. त्यामुळे आता आम्ही केलं काय, हे उजवीकडे जाणारे जर वाहनं थांबली तर मग हा अंडरपास बंद पडायचा. त्यामुळं इकडून सिग्नल सुरू झाल्यानंतर हा अशा पद्धतीने सिंक्रोनाइज करण्यात आलेला आहे की पुढच्या 10 सेकंदांनी आरटीओचा राईट टर्न सुरू होतो आणि ज्या वेळेला आरटीओचा राईट टर्न सुरू होतो त्यावेळेला इकडून जाणारी वाहनं उजवीकडे वळतात आणि चौक मोकळा होतो. हा चौक मोकळा झाला की मग कलेक्टर ऑफिसकडनं येणारा फ्लो तिथे जाऊन फ्री लेफ्ट घेऊन पुन्हा तो चौक मोकळा होतो. म्हणजे हा अंडरपास फ्री ठेवण्यासाठी आम्ही सिंक्रोनाइज सिग्नल केलेला आहे विदाउट कनेक्टिंग दीज टू सिग्नल. म्हणजे या दोन्ही सिग्नलचं वर्ल्ड क्लॉक प्रमाणे टायमिंग सेट केलेलं आहे आणि मग याची सायकल आणि त्याची सायकल ही इक्वल केली. म्हणजे आयदर 180, 150, 120 आणि या सायकलवरती मग इकडून जाणारा फ्लो हा बरोबर पुढे गेल्यावर राईट टर्न आणि लेफ्ट टर्न मिळतात आणि हा जो खालून जाणारा अंडरपास आहे तो क्लिअर राहतो. या चौकाचं आणि आरटीओ चौकाचं वाहतूक कोंडी साधारण 30% कमी झालेली आहे. याचा वापर किंवा यालाच म्हणतात लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक. कमी पैशामध्ये आणि कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये होणारा वाहतुकीतला बदल जो पुणेकरांसाठी योग्य आणि लाभदायी असा ठरेल.